महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना समोर आली असून गोवा येथील एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणून टाकण्यात आला आहे। पोलीस तपासात आतापर्यंत प्रियकराशी असलेले अनैतिक संबंध तोडून टाकावेत असं अनेकदा पतीनं सांगून देखील तिच्या वर्तणुकीत बदल होत नसल्यानं संतापलेल्या पतीनं हा प्रकार केला असल्याचं समोर आलंय। गोव्यातून त्याने तिचा खून करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घोटगेवाडी इथे तिचा मृतदेह आणून टाकलेला होता। त्यानंतर त्याने तिची ओळख पटू नये म्हणून चेहरा देखील विद्रूप केलेला होता। मात्र अखेर प्रकरणाच्या मुळाशी जाण्यात पोलिसांना यश आलंय। उपलब्ध माहितीनुसार विशिता विनोद नाईक वय वर्ष 30 राहणार वास्को गोवा असं या महिलेचं नाव असून दोडामार्ग पोलिसांनी तिचा पती विनोद मनोहर नाईक वय वर्ष 40 मूळ राहणार वास्को सध्या राहणार मापसा आणि त्याचा मित्र ऋतुराज श्रावण इंगवले वय वर्ष 27 मूळ राहणार चंदगड जिल्हा कोल्हापूर यांना अटक केली आहे। घोटगेवाडी परिसरात अज्ञात महिलेचा चेहरा विद्रूप केलेला मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती। पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आणि तपासाची सूत्र फिरवण्यास सुरुवात केली। महिलेच्या वेशभूषेवरून महिला ही गोव्यातील असल्याचा अंदाज आला आणि त्या अनुषंगाने तपास सुरू करण्यात आला। मापसा पोलीस ठाण्यात विशिता विनोद नाईक ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या प्रियकरानं केलेली होती। त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं मृतदेहाची ओळख पटवली आणि तिचा पती असलेला विनोद याच्यावर संशय व्यक्त केला। पोलिसांनी विनोदला ताब्यात घेतलं, त्यावेळी त्यानं गुन्हा कबूल केलाय। 2015 मध्ये विनोद याचे विशितासोबत लग्न झाले होते। त्यानंतर 2 वर्षांनी त्यांना मुलगी देखील झाली। मात्र 2020 मध्ये विशिता हिचे तिच्या माहेरच्या गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली आणि कुटुंबात वाद होऊ लागले। त्यानंतर विशिता हिने वेगळे राहण्यास सुरुवात केली आणि न्यायालयात देखील घटस्फोटापर्यंत प्रकरण सुरू होतं। वेगळे राहत असले तरी देखील ती पतीला भेटत देखील असायची आणि त्यांच्यात प्रियकरावरून वाद देखील होत होते। विनोद यांना चालू असलेला सुखाचा संसार मोडण्याची इच्छा नव्हती, म्हणून त्यांनी तिला प्रियकरासोबत असलेले संबंध कायमचे संपवून टाक याविषयी समज दिलेली होती। मात्र ती ऐकतच नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी दोडामार्ग इथे तिला आणलं आणि घोटगेवाडी येथे नेऊन मित्राच्या मदतीनं सोमवारी रात्री 1च्या सुमारास तिचा खून केला अशी कबुली दिली आहे। आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे।